बट ठीक आहे चला घ्या घ्या का मग कल्याणी चल घे. Happy birthday to you. Happy birthday to you. आई, या सगळ्या चेहऱ्यांमध्ये एक तुझा गुन्हेगार आहे आणि तो स्वतःला फार दिवस वाचवू शकत नाही. बॉस घे का. समजतो कोणा युवराज खांडेकरला मला वाट बघायला लावली. अरे फक्त समोर यायला काय प्रॉब्लेम आहे? काय एवढं लपून बसण्याची काय गरज आहे? रे नाही उचलत जा आता. मूर्ख युवराज खांडेकरला वाट बघायला लावतो. हा हॅलो, मी फोन उचललाय पण हे सांगायला उचललाय की पुन्हा फोन करू नकोस मला. ओके प्लीज. पर्याय नाही एवढाच. मला कोणी समोरून टाळलेलं अजिबात आवडत नाही. आणि तू मला टाळलंस ते? मी मूर्खासारखं तिकडे वाट बघत उभा होतो. तू दिलेल्या ठिकाणी तू दिलेल्या वेळेला पोहोचलो होतो ना मी. मग तुला याला काय झालं होतं? मला तुझ्याबरोबर काम करण्यात इंटरेस्टच नाहीये. प्लीज. युवराज तुला चॉईस देत नाहीये मी. तुला काम सांगितलं जाईल आणि ते तुला करावंच लागेल. तुला न भेटण्याचं कारण हेच आहे की तुझी नुकतीच जेलमधून सुटका झाली. अरे कधी कोणी तुझा पाठलाग करू शकतं. आधीच पोलीस डिपार्टमेंट एवढं शार्प होऊन काम करते, त्यात ते स्पेशल क्राईम युनिट ज्यांनी गुलाबचा पाठलाग केला ते तुझ्यावर लक्ष ठेवून असतील. मला कुठलीच रिस्क नको माझ्यासाठी पण आणि तुझ्यासाठी पण. आज भेट झाली नाही पण इतकं लक्षात ठेव की आपल्यातलं अंतर खूप जास्त नाहीये. माझं नेहमी लक्ष आहे तुझ्यावरती. मला रिस्क घेऊन काम करायला आवडत नाही. रिस्क घेऊन काम करायला मलाही आवडत नाही. त्यामुळे या वेळेला मी काही बोलत नाहीये पण भेटावं तर लागणार. ओके. आणि हो, कामाचा मोबदला चोख हवाय. जो कोणी असेल युवराज खांडेकरला तर भेटावं लागेलच तुला. बॉस टेक्नोने घरातल्यांची लोकेशन हिस्ट्री पाठवली आहे. बाबा बाहेर गेले होते. इथे वेगवेगळे गिफ्ट शॉप्स आहेत युवराजपासून 4 किलोमीटर दूर. आणि कौशिकीताई? कौशिकीताई बिझनेस पार्क युवराजपासून 6 किलोमीटर दूर. आणि पद्मिनी काकू, हां पद्मिनी काकू वुमन्स क्लब ठाणे 3 किलोमीटर दूर. चेतना काकूंनी कामत काकांना सुद्धा फोन केला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हॉस्पिटलमध्ये होते आणि हॉस्पिटलचं लोकेशन इथून 8 किलोमीटर दूर आहे. बॉस आपल्याला ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत आपल्याकडे. म्हणजे सगळेच जण वेगवेगळ्या ठिकाणी होते पण सगळेजण एकाच डायमीटरमध्ये होते, युवराजच्या. म्हणजे मुद्दाम त्याला भेटणं किंवा त्याच्या समोर येणं त्यांनी टाळलं असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा हे वाटतच असणार ना की युवराज समोर त्याचा खरा चेहरा येऊ नये. किंवा असंही असू शकतं की आपल्याबद्दलची टीप लागली असेल त्यांना. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जो कोणी गुन्हेगार आहे तो ह्यांच्यापैकीच एक जण असावा. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय ना की ही संधी सुद्धा आपल्या हातून सुटली. हा केदार बोल. बॉस कुठे आहेस तू? स्वातंत्र्य दिनाची सगळी तयारी झाली आहे. मुलं वाट बघतायत. हो 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 मी निघालीये, पोचतेच आहे. और हम भी राह देख रहे हैं, जल्दी आ जाइए. आणि मुलं काहीतरी सरप्राईज देणार असं म्हणत होती. मला खात्री आहे खूप छान काहीतरी सादर करतील ते. आलेच मी. येस बॉस लवकर पोच. सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? हो हो हो. ताई तुम्ही ठीक आहात? तुम्हाला काही मदत हवी आहे का ताई?
कोण आहे इथे? काय आणलंय मला? कोण आहे इकडे? कोण आहेस तू? का आणलंय मला इकडे? काय हवंय तुम्हाला? बोल. माझ्या ऑर्डर्सवरून तुला इथे आणलंय. स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी बेलसरे. सर तुम्ही? विक्रम कारखानीस. हो. सीनियर फील्ड ऑफिसर रॉ. ये सर. जय हिंद सर. जय हिंद. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुझ्यासाठी एक खुश खबर आहे. फार कमी ऑफिसर्सच्या आयुष्यात देशासाठी शहीद होण्याची संधी येते. हीच संधी तुला मिळाली आहे. आर यू रेडी फॉर ऑपरेशन तिरंगा?